पनवेलमधल्या महामार्गावर वीज नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। सायन पनवेल महामार्ग संपल्यावर पनवेलपासून मुंबई गोवा आणि जुना मुंबई पुणे महामार्ग लागतो। यात पनवेलमधल्या काळुंद्रे आणि गाढी नदीवरील 2 पूल येतात। या दोन्ही पुलांवर वीज नसते। मिनिटाला इथून शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते। रात्रीच्या वेळी गाड्यांचा वेगही जास्त असतो, त्यामुळे विजेअभावी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होते। त्यामुळे या ठिकाणी विजेसोबतच स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणीही होती। पण कोकणाकडे जाताना बघितलं असेल की एवढे रस्ते खराब झालेले, एवढे खड्डे झालेले आहेत। लोक जाताना कोकणामध्ये आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत आणि ते आज लोक कोकणात जायला पण घाबरतात। आम्हाला जायचं तर आम्ही घाबरतोय, भीती वाटते आम्हाला कोकणात जायला की तिकडचे रस्ते एवढे बेकार आहेत, ब्रिज एवढे खराब झालेले आहेत। यासाठी शासनाने या रस्त्यांचं ऑडिट, ब्रिजचं ऑडिट केलं पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून दुरुस्ती केली पाहिजे। ब्रिज आहे गाडी नदीवरचा, तोही ओल्ड ब्रिज आहे। त्याच्या पुढे गेल्यावरती काळुंद्रे नदीवरती सुद्धा एक ब्रिज आहे, तोही ओल्ड ब्रिज आहे। पण दोन्ही ब्रिज सद्यस्थितीमध्ये चालू आहेत। त्या दोन्ही ब्रिजला दुसरा कोणताही पर्याय नाही। पण त्या ठिकाणी हळूवारपणे दिवसा गाड्या तिथं स्पीडच कमी होतं, पण रात्री स्पीडनी जाऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी योग्य ते स्पीड ब्रेकर दोन्ही ब्रिजच्या दोन्ही बाजूला 50-50 मीटरवरती योग्य ते स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी आम्ही IRB ला पत्र दिलेलं आहे, MSRDC ला पत्र दिलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।